मार्गस्य नेतारम् भेत्तारं कर्मभूभृताम् ज्ञातारं विश्वतत्त्वानां वंदे तद्गुणलब्धये। अंतिम शासन नायक 1008 भगवान महावीर स्वामी की जय। द्वादशांग श्रुतदेवी की जय। स्वाध्याय कक्ष संपेपर्यंत आपणा सर्वांना चतुर्विध आहाराचा त्याग असणार आहे। चैत्य भक्तीचं स्वरूप आम्ही बघतो आहे। साक्षात गणधरांच्या मुखातून निर्गत झालेली ही स्तुती, खर तर त्यांचे ते शब्द आमच्या अंतःकरणामध्ये भिडतात। नमस्काराचे ते वचन ऐकून आमच्याही अंतरंगामध्ये वीतरागतेचा भाव प्रज्वलित होतो आणि जिनदर्शनाची महिमा आमच्याही जीवनात आम्हाला कळते। काल आपण बघितलं की प्रतिमांचं आणि चैत्यालय नवदेवता आहे आणि नवदेवतांपैकी कशाचंही आम्ही दर्शन केलं तर त्या ठिकाणी आमच्या परिणामांमध्ये शीतलता येते, शांती येते, कषायांची मंदता जरूर जीवनात दिसते। कारण त्यांची वितराग छबी पाहिल्यानंतर आमच्याही अंतःकरणामध्ये वितरागतेचे भाव उत्पन्न होतात। असं म्हटलं जातं की दुरून जर मंदिराची फक्त ध्वजा दिसली आणि आम्ही नतमस्तक झालो की जिनेंद्र भगवंतांची ही ध्वजा फडकताना दिसते आहे, हे चैत्यालय आहे आणि तिथे आम्ही नतमस्तक झालो दुरूनच, तर आम्हाला एक उपवासाचं फळ जीवनात प्राप्त होतं। नंतर प्रत्यक्षामध्ये जेव्हा आम्ही मंदिरात जाण्याचा भाव करतो, गेलो नाही अजून पण भावच झाला आमचा, तर आम्हाला 5 उपवासांचं फळ मिळतं। मंदिरामध्ये दर्शनासाठी अंगणात आम्ही गेलो तरी देखील आम्हाला कितीतरी उपवासांचं फळ प्राप्त होतं। प्रत्यक्षात ज्या वेळेला आम्ही दर्शन करतो त्यावेळेला 100 वर्षाच्या उपवासांचं फळ जीवनात मिळतं। ही तर त्यांनी आम्हाला गोष्ट फळाची सांगितली, पण भगवंतांचं दर्शन आम्हाला फळाच्या अभिलाषेने करायचं नाही। एक उत्स्फूर्त आमच्याही अंतरंगामध्ये वितराग भाव उत्पन्न व्हावा। त्यांची छबी पाहिल्यानंतर माझं स्वरूप देखील तसंच आहे, त्यांची वितरागता माझ्यामध्ये मला पण आणायची आहे, या एकमेव उद्देशाने ज्या वेळेला जिन प्रतिमांसमोर, जिन चैत्यालयांसमोर, आगमासमोर आम्ही नतमस्तक होतो, त्यावेळेला कशा प्रकारचं फल निसर्गतः प्राप्त होते। बिन जाचे बिन चिंतवे धर्म सकल सुख दयेन। धर्म आम्हाला सगळं काही जीवनात देते, याचना करायची गरज नाही। आणि प्रत्येकाचं दर्शन करत असतानाचा विधी वेगळा आहे। चैत्यालयाचं दर्शन करत असताना आम्ही त्या ठिकाणी या गर्भगृहात पाऊल ठेवतो, परंतु भावना पवित्र अंतरंगात आहे। प्रत्येकाची पद्धत वेगळी आहे। जसं आम्ही आगमासमोर 4 पुंज चढवू, प्रथमानुयोग, चरणानुयोग, कर्णानुयोग आणि द्रव्यानुयोग। वेदीवर किंवा साक्षात तीर्थंकरांच्या समोर आम्ही 5 पुंज चढवू। तर अशा प्रकारे किंवा रत्नत्रय स्वरूप 3 अशा प्रकारचे तांदूळाचे पुंज आम्ही चढवतो। प्रत्येकाची पद्धत ही वेगळी आहे। साधूंची वंदना करत असताना त्यांना वंदामी किंवा नमोस्तु म्हटलं जातं। निर्ग्रंथ असेल तर नमोस्तु म्हटलं जातं आणि त्यांचं रत्नत्रय कुशल आहे की नाही ही पृच्छना पण आम्हाला करता येते। आणि त्यांचे जे 5 प्रकारचे आचार, दर्शनाचार, ज्ञानाचार, चारित्राचार, तपाचार, वीर्याचार, अशा प्रकारच्या भावांना तिथे आम्हाला प्रस्तुत करायचं असतं। तर ही प्रत्येक त्यावेळेला विशेषता आहे आणि आम्हाला अशा प्रकारे भगवंतांचं दर्शन करायचं आहे। आता भगवान कसे आहे, प्रतिमांचं स्वरूप कसं आहे, आम्ही आज तागायत पर्यंत अनेक देवदेवतांच्या मंदिरांमध्ये जाऊन आलोय। भक्तांबरामध्ये आचार्य मानसुंग म्हणतात की मन्ने वरम हरिहरा दयेव दृष्टा दृष्टेषु एषु हृदयं
की मी बाकीच्या सराग देव देवतांचं स्वरूप अभ्यास केलेला आहे, त्यांचं स्वरूप जाणलेलं आहे. म्हणणे वरम हरिहरा दयैव दृष्टा. आणि ते पाहिल्यामुळेच, त्यांचा निष्फलपणा जाणवल्यामुळेच त्वयितोष वेती, तुझ्या चरणांमध्ये मला संतोष उत्पन्न झालेला आहे. त्या ठिकाणी गेल्यानंतर त्यांचं ते अशा प्रकारचं अस्त्र शस्त्र स्त्री परिग्रह रूप बघून माझ्याही अंतःकरणामध्ये भावना वेगळ्या प्रकारची आली. कामवासना उद्दीपित होऊ शकेल किंवा हिंसेचा भाव उद्दीपित होऊ शकेल. कारण हिंसेचं आयुध जर आम्ही बघितलं तर आपोआपच हिंसेची मनामध्ये प्रवृत्ती होते. पहा, लहान मुलांना जर आम्ही हिंसेची उपकरणं दिली, कोणती, जर त्यांना आम्ही बंदूक दिले किंवा अजून काय आजकाल जे नवनवीन खेळ आहे ते समजा दिले, तर त्यांच्याही मनामध्ये तशा प्रकारचा हिंसेचा परिणाम निर्माण होतो. सहज आहे. निमित्ताची कधी कधी प्रबलता असते, निमित्त जसं मिळेल तसं कार्य दिसतं. पण आणि तेच जर आम्ही त्यांच्या हातात पुस्तक दिलं किंवा आई वडील जर पुस्तक वाचत असेल, आई वडील जर माळा जपत असतील, आई वडील जर अष्टक देत असेल, तर मुलांनाही तीच सवय लागते आणि मुलांची ही प्रवृत्ती तशाच प्रकारची होते. वितराग भाव त्यांच्या जीवनात देखील सहज उत्पन्न होतो. तर अशा प्रकारे मन्नेवरम हरिहरा दयेव दृष्टा आणि दृष्टेषु एषु हृदयं त्वयितोषमेति किं वीक्षितेन भवता भुवियेन नान्यः कश्चिन मनोहरति नाथ भवांतरेपि. हे सगळं पाहिल्यामुळे आता माझं मन फक्त तुझ्या चरणामध्येच रत होतं, दुसऱ्या कुठेही माझं मन आता विश्राम पावत नाही. कारण त्यांच्यामधला निष्फलपणा मला लक्षात आलेला आहे. या श्लोकामध्ये प्रतिमांचं स्वरूप सांगताना आचार्य गौतम स्वामी लिहितात आहे, गणधर आचार्य गौतम स्वामी लिहितात आहे. 13 नंबरचा श्लोक. विगतायुध विक्रिया विभूषाः प्रकृतिस्था कृतीनां जिनेश्वराणां प्रतिमा प्रतिमा गृहेषु कान्त्या प्रतिमा कल्मष शान्तयेऽभिवन्दे. विगतायुध विक्रिया विभूषाः प्रकृतिस्था कृतीनां जिनेश्वराणां प्रतिमा प्रतिमा गृहेषु कान्त्या प्रतिमा कल्मष शान्तयेऽभिवन्दे. विगत आयुध विक्रिया काय आहे तर विगत नष्ट झालेलं आहे. आयुध, आयुध म्हणजे शस्त्र, जसं तलवार आहे, आणखी शस्त्र जे आहे खड्ग आहे, ज्या काही शस्त्रांनी प्रहार होतो अशा प्रकारची आयुधांचा ज्यांनी त्याग केलेला आहे. आणि विक्रिया, विक्रिया याचा अर्थ विकार, ज्यांनी सोडून दिलेले आहे. मनाची एवढी रुजता आहे की मनामध्ये असलेला परिणाम शरीरावर देखील उमटलेला आहे. मन निर्मल आहे, मन पवित्र आहे, तर बाह्यतः त्यांचं शरीर देखील निर्मल आणि पवित्र झालेलं आहे. विकारांचा लवलेश देखील त्यांच्या शरीरावर दिसत नाही. अशा प्रकारे विक्रिया विभूषा. आणि विभूष म्हणजे विभूषण, नाना प्रकारची अलंकार. आमची जी प्रतिमा आहे ही दिगंबर वेशामधली प्रतिमा आहे. दिगंबर वेशामधली असताना सौम्य मुद्रा आहे, नासाग्र दृष्टी आहे, हातावर हात आहे, जणू ते कृतकृत्यतेचं प्रतीक आहे. चरण स्थिर झालेले आहे की आता जगामध्ये मला कुठेही संचरण करायचं नाही, अशा प्रकारची त्यांची वितराग मुद्रा. आणि म्हणून हे अशा तऱ्हेचं विगत आयुध विक्रिया आणि विभूषा. आणि प्रकृती स्थाह, प्रकृतीमध्ये स्वतःच्या स्वरूपामध्ये स्थाह स्थित आहे. म्हणजे स्वतःची जी प्रकृती कोणती आहे, जीवाची प्रकृती, तर जीवाची प्रकृती आहे चैतन्य. ही जीवाची प्रकृती आहे. या चैतन्य रूप प्रकृतीमध्ये जे स्थिर आहे, अंतर्मुहूर्त काल पर्यंत ते
अभेद रत्नत्रयात, भेदारत्नत्रयात पण आहे रत्नत्रयात, स्वतःच्या आत्मस्वरूपामध्ये ते तल्लीन आहे. आणि अशा कृतीनाम कृतम पुण्यम, जसं शुभायु नाम गोत्र लक्षणम विद्यते, आणि आता त्यांना त्या ठिकाणी शुभ आयु, शुभ नाम, शुभ गोत्र, शुभ वेदनीय कर्मांचा आश्रव होतो आहे. 13व्या गुणस्थांवरती प्रतिमांचं वर्णन आहे. 13व्या गुणस्थानात कोणत्याही प्रकारे आता कर्माचा आश्रव होत नाही. जे कर्म येणार आहे ते फक्त वेदनीय, साता वेदनीय त्यांच्या जीवनात येणार आहे. पण तरी देखील या ठिकाणी सांगितलं की अशा प्रकारे कृतपुण्य त्यांचं होतं. कृतपुण्य भूतपूर्व नैगमनयाच्या अपेक्षेने त्यांचं जे पुण्य आहे ते कृतपुण्य म्हटल्या गेलं. असे या जिनेश्वरांना, अशा त्या जिनेश्वरांच्या प्रतिमा कशा आहे? प्रतिमा गृहेषु, प्रतिमा गृहामध्ये म्हणजे चैत्यालयामध्ये. चैत्य म्हणा प्रतिमांना आणि इकडे चैत्यालय म्हणा, किंवा प्रतिमा म्हणा किंवा प्रतिमा गृह म्हणा. तर अशा प्रतिमा गृहेषु कांत्या, स्वतःच्या कांतीने, तेजाने त्या प्रतिमा ज्या आहेत त्या कल्मश शांतये, कल्मश अर्थात पाप विनाशाय, पापाचं शमन व्हावं. ज्या काही पुण्य प्रकृती आणि पाप प्रकृती आहे, एकूण तर कर्माच्या 148 प्रकृती आहे. या 148 प्रकृतींमध्ये घाती कर्माच्या सगळ्या प्रकृती पाप प्रकृती आहेत. घाती कर्माच्या 47 प्रकृती या सगळ्या पाप प्रकृती आहे. आणि अघाती कर्मामध्ये पाप आणि पुण्य असा भेद आहे. शुभायु, शुभ नाम, शुभ गोत्र, शुभ वेदनी या ज्या कर्म प्रकृती आहे आणि नामाच्या अनेक कर्म प्रकृती या शुभ प्रकृती आहे. एकूण 68 प्रकृती शुभ प्रकृती आहे आणि 100 प्रकृती या पाप प्रकृती आहे. जोपर्यंत श्रेणी आरोहण करत नाही तोपर्यंत त्याला शुभ अशुभ कर्माचा बंध होतो, किंवा 6व्या गुणस्थानपर्यंत तो अशुभ कर्म देखील बांधतो. पण पुढे मात्र सगळं कर्म अगदी फिल्टर होऊन त्याच्या जीवनात प्रवेश करतो. 9व्या गुणस्थानामध्ये नामकर्माच्या 30 प्रकृतींचा, नंतर आयुचा बंध त्याला तिथे नाहीच, म्हणून आयु म्हणजे 2 आयु असणारच नाही. आणि अप्रत्याख्यानावरण आणि प्रत्याख्यानावरण अशा प्रकारे कर्मांचा क्षय करत, क्षपक असेल तर क्षय करत, उपशमिक असेल तर उपशम करत, ह्या त्या कर्म प्रकृतींच्या बंधापासून त्याची सुटका होते. त्याला बंध होत नाही. आणि पुढे जो बंध होतो तो केवळ आता 7 वेदनीय कर्माचा बंध होतो. 10व्या गुणस्थानामध्ये नामकर्माची फक्त यशकीर्ती नामकर्म बांधतो, बाकीचे कोणतेही नामकर्म तो बांधत नाही. अशा प्रकारे या भूतपूर्व नैगमनयाच्या अपेक्षेने तीर्थंकरांना देखील अशा तऱ्हेने प्रतिमा आता त्यांना शुभ कर्माचा आश्रय होतो, म्हणजे शुभ कर्म त्यांचा आहे असं म्हटलं जातं. आणि म्हणून कल्मश शांत आहे. कल्मश म्हणजे पापांचा नाश करतात. अशा त्यांना मी अभिवंदे, मी अभिवंदन करतो. आतापर्यंत वंदे शब्द वापरला, या ठिकाणी अभिवंदे हा शब्द वापरला. समान अर्थ आहे. अभि याचा अर्थ आहे चारही बाजूनी सर्वस्वपणाला लावून मी वंदन करतो आहे. म्हणजे जिन चैत्यालयांमध्ये कृतकृत्य भगवंतांच्या किंवा भूतपूर्व नैगमनया शुभायु नाम गोत्र या पुण्य प्रकृतींचा त्यांना उदय म्हटल्या जातो. भूतपूर्व नैगमनयानी याचा अर्थ त्यांना आता उदय मुळीच नाही. जर ते 13व्या गुणस्थानात आहे तर त्यांना ह्या कर्माचा त्यांनी क्षय केलेला आहे. ती गोष्ट कर्णानुयोगानुसार लावायची. आणि आयुध
विकार आणि कोणत्याही तऱ्हेचा दृश्यमान अलंकार त्या ठिकाणी त्यांनी ठेवलेले नाही. आपल्या स्वरूपामध्ये ते निमग्न आहे आणि तेज आणि कांतीने अतिशय अनुपम अशा जिन प्रतिमांना मी माझ्या पापांचा नाश व्हावा म्हणून त्यांच्या सन्मुख होऊन वंदना करतो आहे, अभिमुख होऊन त्यांची वंदना करतो आहे. नंतर पुढच्या गाथेमध्ये आचार्य सांगतात की जिन प्रतिमांची शांत छबी पाहिल्यानंतर काय भाव अंतरंगामध्ये येतो. कथयन्ति कषाय मुक्तिलक्ष्मीं परया शान्ततया भवान्तकानां प्रणमाम्यभिरूपमूर्तिमन्ती प्रतिरूपाणि विशुद्धये जिनानां. कथयन्ति कषाय मुक्तिलक्ष्मीं परया शान्ततया भवान्तकानां प्रणम्याम्यभिरूपमूर्तिमन्ती प्रतिरूपाणि विशुद्धये जिनानां. कथयन्ती, कथयन्ती याचा अर्थ कथन करतात, सांगतात, सूचित करतात. काय सूचित करतात आचार्य? तर कषाय मुक्ती लक्ष्मी, कषायांपासून मुक्ती, त्याचा अभाव म्हणजेच काय आहे तर ती जी लक्ष्मी प्राप्त होणार आहे. कषाय ज्या वेळेला जीवनात संपतील त्याच वेळेला जीवनामध्ये परालक्ष्मीची प्राप्ती होईल. परा याचा अर्थ उत्कृष्ट लक्ष्मी. उत्कृष्ट लक्ष्मी कोणती? तर अंतरंग लक्ष्मी आणि बहिरंग लक्ष्मी. बहिरंग लक्ष्मी ही 8 प्रकारचं प्रातिहार्य, 8 मंगल द्रव्ये, 14 देवकृत अतिशय, हे सगळं बहिरंग आहे. आणि अंतरंग लक्ष्मी कोणती असेल तर ती आहे अनंत चतुष्टयाचं वैभव. म्हणून कषाय मुक्ती लक्ष्मी, कषायांच्या मुक्तीचा अभाव आणि त्यांनी जी विभूती लक्ष्मी प्राप्त झालेली आहे ती परया शांततया, परम उपशांत रूपाने त्यांच्या जीवनात दृग्गोचर होते आहे. जी अंतरंग लक्ष्मी आहे, जसं आम्ही म्हणतो, एक म्हण आहे मराठीमध्ये किंवा हिंदीमध्ये आहे, अध जल घगरी छलकत जाय. अध जल घगरी म्हणजे जो अर्धवट भरलेला कुंभ आहे हा जास्त आवाज करतो, पण जो परिपूर्ण लबालब भरलेला कुंभ आहे तो यत्किंचित देखील आवाज करत नाही. त्याच्याकडे पाहिल्यानंतर, त्या कुंभाकडे पाहिल्यानंतर तो किती परिपूर्ण आहे हे त्या ठिकाणी सहज लक्षात येतं. त्या प्रकारची परया शांततया, ही परम अशी शांती, उपशांत मुद्रा त्यांची तिथे दृग्गोचर होते आहे. संस्कृत मध्ये एक सुभाषित असं आहे की ज्या वेळेला मी प्रथम ज्ञानाचं अर्जन केलं त्यावेळेला मी स्वतःला सर्वज्ञ समजत होतो आणि सर्व जग मला तुच्छ वाटत होतं. ज्या वेळेला मी प्रथम अर्जन केलं त्यावेळेला मला असं वाटत होतं की मी खूप आता सर्वज्ञ आहे, मला कुणाचीही गरज नाही आणि हे सगळं जग अशा प्रकारचं तुच्छ आहे. पण जसजसा मी ज्ञानींच्या संगतीत गेलो तसं तसं मला जाणीव झाली की अरे हे तर माझ्याजवळ बिंदू मात्र देखील नाही आणि अजून मला किती तरी जीवनामध्ये शिकायचं आहे. जन्म जरी यासाठी मी घालवला तरी देखील माझं शिक्षण किंवा माझं ज्ञान परिपूर्ण होणार नाही याची मला जाणीव झालेली आहे. पहिल्यांदा मी मूर्ख असा होतो आणि आता मी खरा ज्ञानी झालेलो आहे. तर त्याप्रमाणे ही वितराग मुद्रा अशा तऱ्हेने त्यांच्या संपूर्ण मनाचं किंवा विकारांचं शमन झालेलं आहे हे त्यांच्या शरीराकडे पाहून, वपुषाकडे पाहून देखील समजू शकतो. आणि भवांतकानाम, भव अंतकानाम, भव म्हणजे संसार आणि त्याचा अंतक म्हणजे विनाश, अशा अंतकानाम. आणि काय करतो मी? त्यांची ती मुद्रा बघितल्यानंतर प्रणमामी, मी नमस्कार करतो.
अभिरूप मूर्तिमंती. अभि म्हणजे समंतात. आता अभिवंदे शब्द बघितला. सगळ्या बाजूंनी त्यांचं रूप बघून ती प्रतिमा किती सुंदर आहे. कोणत्याही बाजूनी प्रतिमा पाहिली तरी सुंदरताच त्या ठिकाणी दृष्टीगोचर होते. अशा प्रकारची त्यांची मूर्ती, प्रतिरूपाणी प्रतिबिंब स्वरूप मूर्ती. आणि ती जिनानाम विशुद्धये, जिनेंद्रांच्या विशुद्धये कर्ममल प्रक्षालन करण्यासाठी ती आम्हाला उपयोगी पडते. अशा तऱ्हेचं या 14व्या श्लोकात गौतम गणधर स्वामींनी त्यांच्या शांत छबीकडे बघून वर्णन केलेले आहे. काय म्हणतात ते, की जन्म मरण रूप संसाराचा नाश करणाऱ्या भगवानांच्या, जिनेंद्र देवांच्या प्रतिमा या सर्व बाजूंनी अत्यंत सुंदरता धारण करणाऱ्या आहेत. त्यांच्या मुखाकडे बघितलं तरी परम शांती आहे. त्यांच्या दृष्टीकडे बघितलं तरी देखील त्या ठिकाणी अंतर्मुद्रा त्यांची दिसते आहे. त्यांच्या नासाग्रकडे बघितलं तर ध्यान कसं असावं हे समजतं. त्यांचे हात अशा तऱ्हेने आहे की आम्हाला त्यांच्या कृतकृत्यतेचा अनुभव येतो. त्यांची पद्मासनस्थ किंवा खड्गासनस्थ मूर्ती बघून जगामध्ये आता फिरण्यासारखं काहीही नाही हे आम्हाला लक्षात येतं. कारण किती फिरलो आहे आम्ही याचं गणित जर आम्ही काढलं, गणित पंचपरावर्तनामध्ये आम्ही काढू शकतो हे गणित, की आम्ही जगामध्ये किती फिरलो आहे. आज आम्ही म्हणतो की मी आज या डेस्टिनेशनला गेली, इथे मी हे नवीन बघितलं. आचार्य सांगतात तू नवीन काहीच बघितलं नाही. प्रत्येक क्षेत्रावर तुझा जन्म आणि मरण झालेलं आहे. एकही क्षेत्र या 343 घनराजूंमध्ये तुझ्यासाठी नवीन नाही. प्रत्येक ठिकाणी म्हणजे सिद्धशिलेवर सुद्धा त्या ठिकाणी निगोद बनून जन्म किंवा मरण झालं असेल. सर्वार्थ सिद्धीच्या विमानांमध्ये देखील जन्म मरण मी एकेंद्रिय बनून धारण केलेलं असेल. फक्त त्या ठिकाणी देव म्हणून नाही झालो अजून, पण अशा प्रकारची तिथे निगोद पर्याय मला प्राप्त झालेली असेल आणि तिथे देखील मी जन्म मरण केलेलं आहे. एकही क्षेत्र माझ्यासाठी नवीन नाही. एकदा गोष्ट आठवली, थोडी सहज विषयांतर होईल, परंतु भीष्मांच्या जीवनामध्ये घडलेली घटना आहे. भीष्माला इच्छा मरणाचं वरदान प्राप्त होतं आणि त्यांना बाणांनी त्या ठिकाणी घेरलं आणि त्यांना उत्तरायणामध्ये आपला प्राण सोडायचा होता. काही दिवस बाकी होते उत्तरायण लागण्यासाठी आणि त्यांची अंतिम इच्छा होती की माझा उत्तरायणामध्ये प्राण गेला पाहिजे, कारण त्यामुळे स्वर्गसुखाची प्राप्ती होते. आणि शरपंजेवर ते 5-6 दिवस पर्यंत तिथे लेटलेले होते, झोपलेले होते. श्रीकृष्णाने त्यांना अंतिम प्रश्न विचारला. भीष्म ज्ञानी होते. हे विद्वद्वर, तुमची अंतिम इच्छा काय आहे? प्रश्न विचारला श्रीकृष्णाने, तुमची अंतिम इच्छा काय आहे? भीष्माने काय उत्तर द्यावं, इतके ज्ञानी विद्वान. त्यांनी उत्तर दिलं की माझा अशा ठिकाणी अग्निसंस्कार करा की ज्या ठिकाणी आज तागायत पर्यंत कुणाचाही अग्निसंस्कार झाला नसेल, अशा स्थानावर नेऊन मला जाळा. कृष्णाने उत्तर दिलं, तुम्ही ज्ञानी आहात, तुम्ही म्हणजे विद्वान आहात आणि तुमच्यासाठी ही गोष्ट नवीन नाही की एकही क्षेत्र असं जगामध्ये नाही की ज्या ठिकाणी जन्म आणि मरण झालं नाही, ज्या ठिकाणी अग्निसंस्काराची क्रिया झालेली नाही. सांगायचा मतितार्थ की जीवनामध्ये आम्हाला असं वाटतं आम्ही काहीतरी नवीन केलेलं आहे, वेगळं केलेलं आहे, आम्ही 4 चौघांपासून काहीतरी आमच्या श्रेष्ठता आहे, पण खऱ्या अर्थाने सर्वसामान्यत्वातच सुंदरता आहे. समयसार मध्ये त्यांनी हेच सांगितलं की सुंदरता कुठे, एकत्वामध्ये सुंदरता आहे आणि विविधतेमध्ये काय आहे, विसंवाद आहे. विसंवाद, वेगवेगळेपणा आम्हाला सोडायचा आहे आणि एकतेला आम्हाला धारण करायचं आहे. तीच गोष्ट या
श्लोकाच्या माध्यमातून आम्हाला बघायची आहे. या प्रतिमा आपल्या अत्यंत शांत आणि वितरागी स्वरूपामुळे आणि कषायांच्या अभावामुळे अंतरंग आणि बहिरंग लक्ष्मीच्या प्राप्तीच्या सूचक आहे. त्यांना मी माझ्या कर्मरूपी मलाला नष्ट करून अत्यंत विशुद्ध होण्यासाठी नमस्कार करतो. पुढचा श्लोक बघा. 15 नंबरचा श्लोक आहे. या ठिकाणी कोणाचा मोबाईल म्यूट, सगळ्यांनी मोबाईल कृपया म्यूट वर टाका. कुणाचा तरी मोबाईल सुरू आहे. गौतम स्वामी भगवंतांच्या भक्तीचं फल आणि भवभवामध्ये जिनधर्माची याचना करतात. आपण जसं म्हणतो अगदी की सचिन तोपी दरिद्रोपी जिनधर्म निवासिता जन्म जन्म कृतम पापम जन्मकोट्या उपहासितम. हे काही भगवन, मला जर काही फळ जीवनात प्राप्त व्हायचं असेल तर मला चिंता असेल तर चालते. सचिन तोपी दरिद्रोपी, मी दरिद्री झालो तरी देखील चालेल. मला जीवनात दुःख प्राप्त झालं तरीही मला चालेल. परंतु हे भगवन, तुझ्या चरण सानिध्याचा विरह मात्र माझ्या जीवनात एक समय पण न हो. तुझे माझ्यावर अशा प्रकारचा वरदहस्त असावा की तुझी माझी साथ कधीही न सुटावी. जन्म जन्मांतरामध्ये देखील तू माझ्या सोबत हवा. आणि म्हणून आम्ही नेहमी भावना ही भावतो की भूयात पुनर्दर्शनम. मंदिरातून निघताना की भूयात पुनर्दर्शनम, हे भगवन मला परत तुझं दर्शन व्हावं, परत परत तुझं दर्शन मला होऊ दे, अशी ही भावना आहे. तेच या ठिकाणी सांगतात की भवभवामध्ये देखील जिनधर्म माझ्या जीवनात राहिला पाहिजे. यदिदं मम सिद्ध भक्तिनीतं सुकृतं दुष्कृतवर्त्मरोधितेन पटुना जिनधर्म एव भक्ती भवता जन्मनि जन्मनि स्थिरा मे. यदिदं मम सिद्ध भक्तिनीतं सुकृतं दुष्कृतवर्त्मरोधितेन पटुना जिनधर्म एव भक्ती भवता जन्मनि जन्मनि स्थिरा मे. यद इदम, हे जे काही आहे, मम म्हणजे माझे, सिद्ध भक्ती नीतम, सिद्ध भक्ती त्या ठिकाणी जी मी काही केलेली आहे ती सुकृतम दुष्कृतम वर्त्मरोधितेन, सुकृत आणि दुष्कृत, पुण्याची प्राप्ती झालेला आणि मन वचन काय सर्व पाप ज्याच्यामुळे रोखल्या जाते, अशा तऱ्हेने पटुना जिनधर्म एव भक्ती, पटुना देणारी, जिनधर्म एव भक्ती, ही जिनेंद्र भगवंतांची भक्तीच मला त्या ठिकाणी अशा प्रकारे पापापासून रोखणार आहे आणि सुकृत फल प्राप्त करून देणार आहे. आणि भवता जन्मनी जन्मनी स्थिरामे, आणि इतकं माझं पुण्य माझ्याजवळ संचित असू दे की त्या पुण्याच्या माध्यमातून मला जन्म जन्मांतरांमध्ये जिनधर्मामध्ये स्थिरता त्या ठिकाणी प्राप्त हो. मला जिनधर्मच सदैव जीवनामध्ये मिळावा. आज आम्ही बघतो की आम्हाला हे जे काही सगळं अलौकिक मिळालेलं आहे, दुर्लभापेक्षा दुर्लभ गोष्टींची आम्हाला प्राप्ती झालेली आहे. जसं छडाला मध्ये म्हटलं आहे की त्रस पर्याय मिळणं अत्यंत कठीण आहे. त्रस पर्याय मिळाल्यानंतर सुद्धा त्या ठिकाणी संज्ञी पंचेंद्रियत्व मिळणं दुर्लभ आहे, मनुष्यत्व मिळणं दुर्लभ आहे. मनुष्यत्व मिळाल्यानंतर आर्यखंडामध्ये जन्म होणं दुर्लभ आहे. आर्यखंडामध्ये देखील जैन कुल मिळणं, जैन कुल मिळाल्यानंतर मंदिराचं सानिध्य लाभलं, शास्त्र श्रवण करण्याची उपलब्धता राहिली, देहाची परिपूर्णता आम्हाला प्राप्त झालेली आहे, बुद्धीचा क्षयोक्षम आम्हाला झालेला आहे.
त्या सगळ्या एकापेक्षा एक दुर्लभ गोष्टी ज्या पंचम काळात अत्यंत दुर्लभ होत चाललेल्या आहेत त्या आम्हाला सहज प्राप्त झाल्या का, हा विचार आम्हाला करायचा आहे. आमचं काहीतरी पूर्वसंचित अशा प्रकारचं आहे की त्याच्याचमुळे या गोष्टींची आम्हाला प्राप्ती झाली. आणि जर आम्ही आज आमचं मागचं पुण्य खर्चून टाकलं आणि नवीन पुण्य कमवलं नाही तर आमचं बॅलन्स झिरो होणार आहे. आम्हाला पुढच्या भवामध्ये देखील बॅलन्स नेता येतं, सोय आहे. पैशाचं बॅलन्स आम्ही नाही नेऊ शकत, पण हे पुण्याचं बॅलन्स आम्ही जीवनात भवभवांतरी नेऊ शकतो. आणि जेवढं आमचं पुण्य प्रबल राहील तेवढ्या गोष्टी आम्हाला विनासायास जीवनामध्ये प्राप्त होतील. हा कोहिनूर आमच्या हातात आलेला आहे आणि त्याला आम्हाला समुद्रात फेकायचं नाही. प्रवचनसार मध्ये कुंद आचार्यांनी त्या ठिकाणी दिलेला आहे की समजा एखाद्या व्यक्तीला दोरा हवा आहे आणि तिच्याजवळ सुंदर अशी मोत्याची माळ आहे. मोत्याच्या माळे म्हणजे त्या दोऱ्यासाठी ती बुद्धहीन व्यक्ती ते मणी जर ठेचून टाकत असेल तर तिच्यासारखी तीच कशी आहे त्या ठिकाणी बुद्धिहीन म्हटल्या जाईल. किंवा हातात कोहिनूर आहे आणि त्याचा उपयोग जर कावळा उडवण्यासाठी ती करत असेल तर अशा प्रकारे त्या हातामध्ये असलेल्या ज्याच्या माध्यमातून बरंच काही मिळालं असतं ते त्यांनी निरुपयोगीपणाने घालवून टाकलं. आणि एखाद्याला राख हवी आहे आणि त्या राखेसाठी जर तो चंदनाचं वन जाळत असेल तर त्याच्यासारखा अभागा तोच आहे. आम्हालाही आमच्या जीवनात हाच विचार करायचा आहे की आज आम्हाला हे सगळं पुण्याच्या राशीमुळे प्राप्त झालेलं आहे. आणि आम्ही जर हे सगळं पुण्य असंच घालवून टाकलं इथेच, आणि पुण्य घालवण्यासाठी आमच्याजवळ आज अनेक साधनं आहे, या साधनांमध्ये जर आम्ही रमलो तर आमचं पुण्य नष्ट होणार आहे. कारण आम्हाला सगळे विषय सुख जे प्राप्त होतात ते पुण्यामुळे मिळतात आणि ते भोगायचा विचार केला की आमचा पापाचा बंध सुरू होतो. लक्षात घ्या, हे गणित अत्यंत महत्वाचं आहे की आम्हाला जी सगळी भोगोपभोगाची सामग्री प्राप्त झालेली आहे ती पुण्यामुळे प्राप्त झाली. आणि जसं आम्ही ते भोगण्याचा विचार त्याचा उपयोग आम्ही भोगाकडे लावत असू तर तो पापाचा उदय नक्की जीवनात आहे हे समजायचं. आणि जितकं आमचं भोगामध्ये मन रमत असेल तितकं समजायचं की आमच्या जीवनात आम्ही पाप बंध करतो आहे. या भोगांपासून जर आम्हाला उबग आली की हे तुच्छ आहे हे भोग, तर समजायचं की आमचा खरा पुण्याचा उदय सुरू झालेला आहे. आणि इथे आम्हाला आचार्य हीच सावधानता देतात आहे की तू जीवनात नेमकं काय कर. या ठिकाणी आपण इथे थांबू आणि मग उद्याला पुढचा प्रकार. जिनवाणी के ज्ञान ते तुझे लोकालोक, सो जिनवाणी मस्तक नमो सदा देत हूँ भोग. नमो अरिहंताणम नमो सिद्धाणम नमो आयर्याणम नमो वच्छायाणम नमो लोये तव साहुणम. सर्वांना जय जिनेंद्र.